स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघता बघता आजच्या क्लासचा डे 10 ऑफिशियली आपल्या क्लासचा लास्ट डे आहे. गायत्री मॅडम स्क्रीन शेअर करू नका. सो आपण या सगळ्या ज्या एनर्जी शिकतोय, आज तिचा वापर कसा करायचा, मनी मंत्रा, दैनंदिन रेखीची प्रॅक्टिस आणि जिबू सिम्बॉल्स हे आपल्या आजच्या क्लासचा विषय आहे. तर सुरुवात करू जिबू सिम्बॉल्स पासून. आणि उद्या आपलं क्वेश्चन आन्सर सेशन राहणार आहे. आज आपलं सिलेबस कम्प्लीट होईल, पण आज मला एकदम डिटेलमध्ये तुम्हाला देण्यासाठी क्वेश्चन आन्सरसाठी वेळ नाही आहे. तर उद्या आपण क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. ठीक आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील, ऑफिशियली आज आपलं सेशन कम्प्लीट होईल, पण तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये आपण त्या प्रश्न उत्तरांना चान्स देणार आहोत. ओके. सो ही एक यात्रा आहे. हा कोर्स जरी संपत असेल, पण इथून पुढे जे लोक प्रॅक्टिस करतील त्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीचा ते अनुभव घेतील. आणि ही एक लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणू शकतो, कारण हा 10वी 12वीचा सिलेबस नाहीये. इथून कदाचित काही लोक, जी आपली रेकीची सेकंड लेवलची बॅच चालू होणार आहे मंगळवारपासून 15 एप्रिल पासून, त्या बॅच मध्ये बरेच लोक, काही कारण काही असतील, काही लोक येतील नाही येतील, पण तुमच्या जीवनामध्ये एक नवी सुरुवात तुम्ही नक्की, मी जी आज प्रॅक्टिस सांगते त्या प्रॅक्टिसवरनं करू शकता आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करू शकता. ओके. सो आज सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत जिबू सिम्बॉल्स. तर बघा, जिबू सिम्बॉल्स आणि रेकीचा काही संबंध नाही, पण हे सिम्बॉल्स लेवल 1 मध्ये आपल्याला कामात का बरं येणार आहे, कारण लेवल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल नाहीये आणि सगळे लोक जर नेक्स्ट क्लासला नाही जॉईन करू शकले तर त्यांच्याजवळ काहीतरी पॉझिटिव्हिटी असावी. त्या अनुषंगाने आपण हे जिबू सिम्बॉल्स तुम्हाला शिकवणार आहे. टोटल हे जिबू सिम्बॉल 88 आहे, पण मी 88 सिम्बॉलची आपल्याला काही गरज पडत नाही. 88 सिम्बॉलची आपल्याला गरज पडत नाही. आपल्याला हे जे सिम्बॉल्स कामात येतात, ठीक आहे, आपल्याला जे हे सगळे सिम्बॉल्स कामात येतात आपल्या दैनंदिन जीवनासाठी, त्याच्यासाठी आपण हे सिम्बॉल्स वापरणार आहे. ओके. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला 6, बेटा पेजेस देशील, 6 जिबू सिम्बॉल शिकवते, ज्याचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करणार आहे. तर हे जिबू सिम्बॉल्स वापरायचे कसे, सांगितलेल्या कलरनुसार ते लेफ्ट बॉडी पार्टवर आपल्याला ड्रॉ करायचे. ठीक आहे. तुम्हाला जे मी कलर सांगणार आहे त्या कलरनुसार हे लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करू शकता, पाण्याच्या बॉटलवर ड्रॉ करू शकता, आजारी पेशंटच्या पिलो खाली, किंवा कॉइन स्वरूपात, क्रिस्टल कॉइन स्वरूपात देखील हे मिळतात. त्याचा वापर तुम्ही क्रिस्टल स्वरूपात पण जवळ बाळगू शकता. समृद्धीचे कॉइन तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या कॉइन्सचा वापर करू शकता. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले
तसं बघा, रिलीज सिम्बॉल आहे हा, रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. कशासाठी वापरतो आपण? सर्व प्रकारची नकारात्मकता, सगळ्या प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी. आणि याचा कलर कोणता आहे? ब्लू कलर. जेव्हाही आपण याला ड्रॉ करणार, ठीक आहे, रिलीज हा सिम्बॉल आहे, याला ब्लू कलरने आपण ड्रॉ करणार आहे. लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करू शकतो आपण. आजारी व्यक्तीच्या बेड म्हणजे पिलो खाली तुम्ही हा सिम्बॉल पेजवर ड्रॉ करून ठेवू शकता. ड्रॉ करताना ब्लू कलरचा वापर करायचा आहे. आता निगेटिव्हिटी संपल्यानंतर माणसाला कशाची गरज आहे? स्वतःच्या शरीरामध्ये संपूर्ण आरोग्याची गरज आहे. कशाची गरज आहे? स्वतःच्या शरीरामध्ये संपूर्ण आरोग्याची गरज आहे. ऍक्सेप्टन्स ऑप्टिमम हेल्थ. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ, याचा जो कलर आहे तो ग्रीन आहे. हा सिम्बॉल ग्रीन कलर मध्ये आणि संपूर्ण स्वास्थ्यासाठी आपण हा सिम्बॉल ड्रॉ करू शकतो. ड्रॉ करताना ग्रीन कलरचा उपयोग करायचा आहे. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. ठीक आहे. आता आरोग्य मिळाल्यानंतर व्यक्तीला कोणत्या गोष्टीची गरज असते? आपल्या जीवनामध्ये आरोग्य आलं, आरोग्यानंतर आपल्याला काय पाहिजे असतं? तर आरोग्यानंतर जीवनामध्ये प्रेम पाहिजे. पण प्रेमही कसं पाहिजे? अनकंडिशनल लव्ह पाहिजे. म्हणजे कुठल्याही कंडिशन शिवाय केलं जाणारं प्रेम. ठीक आहे. प्रेम कोणतं पाहिजे आपल्याला? अनकंडिशनल लव्ह, अपेक्षा विरहित प्रेम. अनकंडिशनल लव्ह. रंग आहे याचा रेड. ठीक आहे. रेड कलर मध्ये आपण याला ड्रॉ करू शकतो. अनकंडिशनल लव्ह, अपेक्षा विरहित प्रेम. आता प्रेम आलं, आरोग्य आलं, नकारात्मकता संपली, मग आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये? पैसा, समृद्धी पाहिजे की नाही पाहिजे? प्रॉस्परिटी. ठीक आहे. तर त्यानंतरचा सिम्बॉल आहे त्यानंतरचा सिम्बॉल आहे प्रॉस्परिटी, समृद्धीचा. याचा कलर आहे ग्रीन. संपूर्ण समृद्धीसाठी हा वापरला जातो. या बॅच मध्ये सेकंड लेवलला ऍडमिशन घेणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला जे फक्त कुरिअर चार्ज, म्हणजे हा कॉइन आपण चार्ज करून 500 ला देतो, तुम्ही फक्त कुरिअर आणि पॅकेजिंगचा चार्ज 100 रुपीज पे करून हा तुम्हाला कॉइन तुमच्या घरपोच मिळून जाणार आहे. ठीक आहे. कुणाला? फक्त सेकंड लेवलला ऍडमिशन घेणाऱ्यांसाठी भेटणार आहे. हा असा कॉइन आहे, प्रॉस्परिटीसाठी, समृद्धीसाठी वापरला जातो. हा चार्ज केलेला कॉइन
फक्त आणि फक्त सेकंड लेवलला ऍडमिशन घेणाऱ्यांना पॅकेजिंग कुरिअर चार्ज, कारण हा आपण 500 रुपीजला चार्ज करून देतो, नुसतं कॉइन विदाउट चार्ज 200ला येतो. ठीक आहे. प्रॉस्पेरिटी नंतर अबंडन्स. ते कसं पाहिजे? अनलिमिटेड अबंडन्स पाहिजे. आपल्याला जे काही मिळत आहे ते अनलिमिटेड मिळत आहे, म्हणून मग अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स याला तुम्ही ब्राऊन और रेड कलर मध्ये ड्रॉ करू शकता. याचं पण कॉइन मिळतं, हेल्थ कॉइन पण मिळतं, क्रिस्टल स्वरूपात हे सगळे कॉइन मिळतात, लव कॉइन पण मिळतं. ठीक आहे. अनलिमिटेड अबंडन्स, कलर ब्राऊन ऑन रेड, सगळ्या प्रकारचे समृद्धी अबंडन्स आपल्या जीवनामध्ये आले. आता पैसा आला, आरोग्य आलं, प्रेम मिळालं आणि निगेटिव्हिटी संपली. मग इथे मुलांचा अभ्यास, आई वडिलांसाठी सगळ्या डोक्याला ताप की मुलांचा अभ्यास. मग आता मुलांच्या अभ्यासासाठी दोन सिम्बॉल मी तुम्हाला सांगते. एक आहे कॉन्सन्ट्रेशन आणि एक आहे रिसिप्टिव्हिटी. ठीक आहे. एक आहे मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी, कलर आहे याचा ऑरेंज. ऑरेंज कलर मध्ये ड्रॉ करायचं आहे. या पद्धतीने हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी. एकाग्रता वाढवण्यासाठी हा सिम्बॉल कामात येतो. त्यानंतर मुलांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल सांगते मी तुम्हाला. मुलांचे जे काही वाचलं ते त्यांच्या लक्षात राहावं याच्यासाठीचा सिम्बॉल मी तुम्हाला सांगत आहे. हे दोन सिम्बॉल मुलांच्या स्टडीसाठी कामात येतात. मुलांच्या नोटबुकवर वगैरे लिहून ठेवायचं. मुलांच्या नोटबुकचे छोटे कॉर्नर असतात ना, छोट्या कॉर्नर मध्ये मुलांच्या टेक्स्टबुकच्या बॅक साईडला या पद्धतीने हे सगळे सिम्बॉल्स लिहून ठेवायचे असतात. ठीक आहे. तर दुसरा सिम्बॉल आहे रिसिप्टिव्हिटी. रिसिप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता, कलर आहे याचा रेड. सिम्बॉल सोपा आहे. एक मिनिट, दिसत नाही का? चला ड्रॉ करा. हे दोन सिम्बॉल जे आहेत ते मुलांच्या अभ्यासासाठी वापरले जाणार आहे. पहिला सेंटर आणि एकाग्रतेसाठी आहे. दुसरा ग्रहण क्षमता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल आहे. आणि लास्ट सिम्बॉल जो मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे ब्युटी सिम्बॉल. तो लास्ट सिम्बॉल आहे तो आहे ब्युटी सिम्बॉल. कलर आहे ब्लॅक. शरीर आणि मनाच्या आंतरिक आणि बाह्य सौंदर्यासाठी हा सिम्बॉल आपण वापरू शकतो. ब्लॅक कलर. सॉरी, एक मिनिट. परत एकदा ड्रॉ करून दाखवते. हे झाले आपले झेबू सिम्बॉल्स.
सगळेच सिम्बॉल लेफ्ट हँडला ड्रॉ करून ठेवू शकता तुम्ही. ब्लॅक कलरनी आपला ज्या जो जो कलर सांगितलेला आहे त्या त्या पद्धतीने हे सगळे सिम्बॉल्स आपल्याला ड्रॉ करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर आता आपण हे बघितले जिबू सिम्बॉल्स, जे एंजेलिक ऊर्जांनी परिपूर्ण आहे, आणि या सगळ्या सिम्बॉल्सचा वापर आपण सेल्फ हिलिंग आणि दुसऱ्यांच्या हिलिंगसाठी आपण करू शकतो, ज्याचा रिझल्ट आपल्याला आपल्या लाईफमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे. ओके. त्यानंतरचा आपला आजचा टॉपिक आहे आजार आणि त्याच्यावर निदान कसं करायचं. ठीक आहे. आजार म्हणजे कुठल्याही आजारावर लेफ्ट साइडवर, म्हणजे जर ते कॉन्सन्ट्रेशन जे नाही बॉडी पार्टवर काढत असाल तर हातावर वगैरे तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता, त्या त्या कलरच्या स्केच पेनने किंवा परमनंट मार्करने, आणि पिलो खाली ठेवू शकता. ठीक आहे. जे लोक उशिरा जॉईन झालेले आहे, सिम्बॉलचा वापर कसा करता येईल हे मी स्टार्टिंगला एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते तुम्ही बघू शकता. जसं आता हे जिबूचं कॉइन आहे, हे तुम्ही पर्समध्ये कॅरी करून ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जवळ बाळगू शकता, झोपताना पिलो खाली तुम्ही ठेवू शकता. तर त्याच्यामुळे या चिन्हांची, या सगळ्या सिम्बॉलची एनर्जी आपल्या सोबत असते. हे सिम्बॉल्स तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता, हे सिम्बॉल तुम्ही देवघरात पण ठेवू शकता. याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. ओके. चलो आगे बढ़ते हैं. आजार आणि त्याचे निदान. मोस्ट तिकडे का चिकन. लेवल वन आहे ना. बघा, काळजी मी तुम्हाला पाठवते. आजार आणि निदान. आता लक्षात घ्या, आपण डॉक्टर मिकॉसनी ट्रीटमेंट देण्यासाठी 24 पॉइंट शिकवलेले आहेत. किती पॉइंट शिकवलेले आहेत आपल्याला? 24 पॉइंट. पण आपण 24 पॉइंट का बरं शिकले नाही? आपण शिकलो 7 चक्र. कारण 24 पॉइंटला, म्हणजे रेकीचा जो नियम आहे की एका पॉइंटला हिलिंग करायला कमीत कमी 3 मिनिटं लागतात. मग 24 पॉइंटला 72 मिनिट्स लागतात. मग आता आपल्याकडे खरोखर 72 मिनिट्सचा वेळ आहे का स्वतःसाठी? आपण दिवसभर एवढी दगदग करतो, आणि एवढी दगदग केल्यानंतरही आपण काय करतो? खायला वेळ मिळत नाही. तर खरोखर हिलिंगसाठी आपण 72 मिनिटांचा वेळ काढू शकतो का? तर उत्तर राहील निश्चितच नाही. पण 21 मिनिटाचा वेळ चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या जीवनासाठी आपण काढू शकतो ना. म्हणून तुम्हाला 7 चक्रांचं वर आपण वर्क केलं, आणि हे जे हिलिंगचे तुम्हाला सगळे पॉइंट दिले जाणार आहे, हे 7 चक्रानुसारच हिलिंगचे पॉइंट आहेत. तर पोटा संबंधित कुठलाही आजार, तर त्याच्यासाठी समजा उलटी, दस्त, पोटाचे आजार काय होऊ शकते? उलटी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि, मुहासे, काले या सफेद दाग, गोरे होने के लिए. तर मग आपण कुठल्या याचा वापर करू शकतो या सगळ्या गोष्टींसाठी? एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर असलेलं मणिपूर चक्रावर आपल्याला हिलिंग करायचं. एक हात कपाळावर, एक हात मणिपूर चक्र. तर तुम्ही कुठल्या पोटा संबंधित कुठल्याही समस्येच्या निराकरणासाठी थर्ड आय आणि मणिपूर चक्रावर हिलिंग करायचं आहे. किसी भी प्रकार का सिर दर्द और माइग्रेन से मुक्ति पाने के लिए, किसी भी प्रकार, लिहत बसू नका, मी लगेच फोटो पाठवायला सांगते. किसी भी प्रकार के सिर दर्द और माइग्रेन से मुक्ति के लिए मणिपूर चक्र, मूलाधार चक्र. एक हात पहिले पहिले मणिपूर चक्रावर ठेवायचा, एक हात रूट चक्रावर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र. तर तिथे दोन, एकावर दोन चक्र असे 2 वेळा हात ठेवायचे, 4 चक्र कव्हर करायचे. थर्ड आय चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र आणि रूट चक्र, या 4 चक्रांवर
डोकेदुखीसाठी आणि मायग्रेनसाठी आपल्याला हात ठेवायचा आहे. हात ठेवायचा नियम मी सांगितला. संवेदना हातातून सुरू होऊन संपेपर्यंत, म्हणजे त्या संवेदना नॉर्मल होईपर्यंत आपल्याला हात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन यापासून मुक्ती मिळवण्यासाठी. ठीक आहे. निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एका आज्ञाचक्र आणि दुसरा हात स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं स्वाधिष्ठान चक्र, एक हात आज्ञाचक्र, एक हात स्वाधिष्ठान चक्र. ठीक आहे. या पद्धतीने अगदी तुम्हाला प्रत्येक आजारावर दिलेला आहे. कानाचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर हात पाय दुखत आहे, त्याच्यानंतर शरीरामध्ये कुठेही अल्सर असेल, काही गाठी तयार झालेल्या असतील, अशा सगळ्या याच्यासाठी आपण तुम्हाला एक प्रोटोकॉल देतो आहे. लिहत बसू नका. फक्त तुम्हाला 7 चक्र सगळ्यांना क्लिअर झाले आहेत ना ट्रीटमेंटसाठी? काही लोक जे कन्फ्युज आहेत त्यांच्यासाठी सांगते. 7 चक्र माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना जे आपण शिकलो? मी तुम्हाला कुठल्या चक्रावर हात ठेवायचा आहे, ठीक आहे, त्या 7ही चक्रांची म्हणजे आजारानुसार लिस्ट देते की कुठल्या चक्रावर तुम्हाला हात ठेवायचा आहे. तर त्यानुसार तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकाल. नियम काय? संवेदना सुरून संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. दुसऱ्यांना दिले तर कट कट कट, डिलीट 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 करायचं आहे. सर्वप्रथम हिलिंग चालू करताना रेकीची प्रार्थना करायची आहे. एवढी सोपी पद्धत आहे. ठीक आहे. आणि तिथे काही बिंदू क्रमांक हा शब्द वापरलेला आहे. तर बिंदू क्रमांक म्हणजे जे 24 पॉईंट डॉक्टर मिकॉन सांगितले ते आहे, ते आपल्याला घ्यायचे नाही आहे. ठीक आहे. ओके. तर बिंदू क्रमांक घ्यायचे नाही, आपल्याला फक्त 7 चक्रांचेच पॉइंट कव्हर करायचे आहेत. क्लिअर? बेटा, हे 1 2 आणि या 3 पेजचा प्रॉपर फोटो काढ आणि ए आणि बी वर पाहा. ठीक आहे. तर या पद्धतीने प्रत्येक आजार, अगदी कॅन्सर पर्यंत कुणाला कन्सिव्ह होत नाहीये अशा सगळ्या सगळ्या आजारांवर तिथे प्रोटोकॉल दिलेला आहे, जे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आजाराने निदान कळलं तुम्हाला. रेडीमेड एक प्रोटोकॉल मिळतोय, तो फक्त तुम्हाला हिलिंग करून यूज करायचा विविध आजारांनुसार. आता आपण बघणार आहे रेकीची दैनंदिन लेवलची प्रॅक्टिस काय करायची. ठीक आहे. रेकीची दैनंदिन लेवलची प्रॅक्टिस काय करायची? सकाळपासून रात्रीपर्यंत एखाद्या रेकी साधकांची लाईफस्टाईल कशी असावी. ठीक आहे. नाव यू आर द हिलर्स. जेव्हा आता जे लोक बघा, आपण या लेवलच्या सगळ्याच लोकांना सर्टिफिकेट देऊ शकत नाही. त्याचं कारण काय आहे की पण जे लोक सेकंड लेवलला येतील त्यांना लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल असे 3 सर्टिफिकेट मिळतात. या लेवलचं याच्यासाठी आपण देत नाही. आम्ही देण्याचा प्रयत्न केला पहिल्या 2 बॅचेस मध्ये. आता तुम्हालाही माहितीये की रोज क्लासला 300 350 पर्यंत लोक असतात. स्टार्टिंगला 250 300 लोक होते आणि सर्टिफिकेटसाठी 400 ते 700 फॉर्म आले. ग्रुपवर कारण 1000 लोक असतात. लिंक भरली की सर्टिफिकेटसाठी भरल्या जातं, फॉर्म भरला जातो आणि मग ते आमच्या टीमला त्रास होतो. आणि इथे आपण हे नाही करू शकत की बाबा खरोखर कोणी इमानदारीने क्लास केलाय, बरोबर की नाही? त्याच्यामुळे होतो प्रॉब्लेम. आणि म्हणून आपण लेवल 1चं सर्टिफिकेट त्यांनाच देतो की ज्यांची सेकंड लेवलला ऍडमिशन आहे. कारण त्यांना आपल्याला माहिती आहे की लेवल 1चा शक्तिपात त्यांना झालेला आहे. मग त्यांना विचारतो, जर चुकून राहून गेला असेल तर आपण तो कम्प्लीट करण्याचा पण प्रयत्न करत असतो. कारण आजही मला फोन आले की 2दा शक्तिपात दिल्यानंतर या बॅचमध्ये मॅडम आमचा राहून गेला, असे भरपूर मेसेज आले किंवा कॉलही आले. ठीक आहे. तर आता ते राहिलं असेल तर त्याच्यातले जे लोक सेकंड लेवलला येतील त्यांच्यासाठी आपण काय करायचं ते बघू. आणि बाकीच्या लोकांनी नेक्स्ट जे आपली बॅच चालू होईल त्याच्यात तुम्ही प्रयत्न करू शकता. ठीक आहे. तर आता दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी सकाळपासून रात्रीपर्यंत एका हिलरचं लाईफ कसं असावं. नाव यू आर द प्रॅक्टिशनर, रेकी प्रॅक्टिशनर. सेकंड लेवल मध्ये सर्टिफिकेट मिळतं रेकी ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर आणि थर्ड लेवल मध्ये मिळतं रेकी मास्टर हिलर. ठीक आहे. असे 3 सर्टिफिकेट तुम्हाला दिले जातात. तर सगळ्यात महत्वाचं, आपण जे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकीचे 5 तत्व म्हणजे आपलं जीवन असलं पाहिजे. दररोज रेकीचे 5 प्रिन्सिपल्स
हे आपण आपल्या जीवनात वापरलेच पाहिजे, कंपल्सरी. आपण आपल्या जीवनामध्ये 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे वापरलंच पाहिजे. ठीक आहे. रेकीचे 5 तत्व म्हणजे आपलं जीवन असलं पाहिजे, जे मी तुम्हाला शिकवलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं, रोज औरा क्लिन्झिंग करायचं आहे. औरा क्लिन्झिंग कसं करायचं हे आपण शिकलेलो आहे. आणि जे 5 वाक्य जे तुम्हाला सांगितले, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, टुडे इज माय डे, हे सेंटेन्स हे आपल्या रोजच्या वाक्यात असलं पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या त्या ईश्वराला थँक्यू म्हणायचं की त्या 10 लाख+ लोकांमध्ये माझा किंवा माझ्या कुटुंबाचा नंबर नाही लागला, म्हणून त्यासाठी ईश्वराचं थँक्यू म्हणणं खूप गरजेचं आहे. ईश्वराला थँकफुल, ईश्वराप्रती आपल्याला थँकफुल असणं गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक 21 मिनिटाचा ऑडिओ पाठवते 7 चक्राचा. तो ऑडिओ तुम्हाला लम रम हे जे आपले 7 चक्रांचं जे लिहिलेलं आहे, लम वम रम यम हम, तर याच्या पद्धतीने तुम्हाला रोज बीज मंत्रांचं मेडिटेशन करण्यासाठी ऑडिओ, किंवा जे मेडिटेशन मी काल घेतलं ते मेडिटेशन तुम्ही करू शकता. कुठलंही एक मेडिटेशन तुमच्या जीवनाचं भाग म्हणून तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये करायचं आहे. आणि दररोज अन्न आणि पाण्याला थँकफुल असणं गरजेचं आहे. त्याला आभार मानून रेकीने चार्ज करून घ्यायचं आहे. आणि अगदी प्रत्येक वस्तू वापरताना जेव्हा तुम्ही तिला स्पर्श करता तर जस्ट से थँक्यू. तुम्ही ग्रॅटिट्यूड ही भावना आपल्याला आणणं खूप गरजेचं आहे. आपला आभार भाव, थँकफुलनेस हा आपल्याला प्रत्यक्ष ऍक्टिव्ह करायचा आहे. कारण आजपर्यंत आपण फक्त सगळ्या वस्तूंचा उपभोग घेतला, पण आपल्यासाठी चप्पलही झिजली, अनेको कपडे आपण केले, अनेको वस्तू आपण वापरल्या, पण कुठेतरी त्यांच्याप्रती आपल्या मनामध्ये ग्रॅटिट्यूड किंवा थँकफुलनेस नसता. आज आपल्याला छोट्यातला छोटा व्यक्ती किंवा छोट्यातला कुठलाही वस्तू किंवा व्यक्ती आपल्या मदतीला येतो, त्याला थँक्यू म्हणायची सवय आपल्याला आत्मसात करायची. कारण हे ग्रॅटिट्यूड आपल्या जीवनामध्ये आनंदाचं नवं मल्टिप्लिकेशन निर्माण करणार आहे. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीनी जगू शकणार आहे. पाठवलं का बेटा फोटो? थँक्यू. आता आपण मनी मंत्र बघण्याच्या आधी काही फीडबॅक घेऊ की ओव्हरऑल हे 10 दिवसांचं सेशन कसं वाटलं. कारण बरेच लोक उद्याच्या सेशनला प्रश्नोत्तरांसाठी नसतील. तर ओव्हरऑल कसं वाटलं आपण 2-3 फीडबॅक घेऊ आणि त्याच्यानंतर मनी मंत्र मी तुम्हाला देणार आहे. एनीवन, ओव्हरऑल 10 दिवसांचं सेशन कसं वाटलं? प्रियंका काटकर मॅडम अनम्यूट करा. हो मॅडम. सगळ्यात आधी तर सगळ्यात आधी थँक्यू थँक्यू आणि थँक्यू. इतकं सुंदर सेशन होतं. रेकी हे काय म्हणजे मला माहित नव्हतं, फक्त एवढं ऐकून होते की एक अशी शक्ती असते ज्याच्याने आपण कोणाला बरं करू शकतो, स्वतःमध्ये आपण चेंज करू शकतो, स्वतःचे आजार पण स्वतः ठीक करू शकतो. पण ह्याच्या बद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि सहज फेसबुक वरती कसं काय ती लिंक आली आणि मी जुळले. म्हणजे आता असं म्हणेन मी युनिव्हर्सलाच थँक्यू की त्यांनी मला आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि हे सगळं मला शिकायला मिळालं. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट हळूहळू म्हणजे क्लिअर होत गेलं आतापर्यंत की नेमकं काय आहे. आणि त्याला आपण कसं म्हणजे थोडं समजायच्या प्रोसेसमध्ये चालू झालंय मी असं म्हणू शकते. आणि खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह. आता सध्या आयुष्यात खूप नेगेटिव्हिटी होती आणि खूप नेगेटिव्ह विचार होते. म्हणजे इतकं नेगेटिव्ह होते की मला ह्या 10 दिवसात असं वाटतच नाही की मी हेच होते का 10 दिवस पूर्वी. आणि आज 10व्या दिवशी मी सांगू शकते की हा, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. सो मॅम, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. सुरेश सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. अम, आज या 10 दिवसामध्ये पहिल्यांदाच मी व्यक्त होतोय आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आधी एक तर आपलं खूप हार्दिक अभिनंदन. अत्यंत प्रेरणादायी, माहितीपूर्ण असं एक नवीन शास्त्राची ओळख तुम्ही करून दिली आहे सोप्या शब्दामध्ये.
तर त्यामुळे ते प्रत्येकालाच समजलेलं आहे असं मला वाटतंय. कारण पण त्याच्यामध्ये फक्त काही एक विनंती आहे की हे करत असताना जर बाकीच्या सगळ्यांची जर जे चॅट आहे हे जर तुम्ही बंद करू शकलात. कारण काय होतंय, प्रत्येक वेळेला ते चॅट मध्ये मेसेजेस येतात आणि आपला जो संदेश आहे, आपण जे सांगता आहात, तर ते कुठेतरी बॅकसीट घेतं असं वाटतं. आणि ते सारखं ते जे चॅट आलेलं आहे, तर अतिउत्साही लोकांना जरा तुम्ही आवर घातलात आणि त्यांची चॅट जर तुम्ही बंद करू शकता, जसं तुम्ही न अनम्यूट बोलता. करता, हा, तसंच तुम्ही त्यांना चॅटही तुमची बंद करा. कारण काय की बरं, एक तुम्ही प्रश्न विचारलात की एकाने उत्तर लिहिल्यानंतर ते तिथं थांबत नाहीत, 10 जण तेच उत्तर देतात. तर त्यामुळे कुठेतरी असा रसाचा भंग होतो असं मला वाटतं. आपलं जे शिकवणं आहे, आपली जी माहिती आहे, अत्यंत प्रेरणादायी आहे, ऊर्जा दायी आहे. आणखीन त्याच्यामध्ये खूप नवीन शिकायला मिळालं. तर फक्त मला एवढंच हे सांगायचं आहे की हा असाच प्रोग्राम जर तुम्ही पुढे चालू ठेवला तर मला वाटतं की बऱ्याच लोकांना त्याचा नक्की फायदा होणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती सगळ्यांना मिळणार आहे. आणि एक जग, आपलं हे जग जे आहे हे पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जाईल आणि त्याच्यात निगेटिव्हिटीला कुठेही जागा राहणार नाही असं मला नेहमी वाटतं. तर याच्या संदर्भात आपलं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. मी परत प्रत्येक वेळेला काही थँक्यू 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 म्हणणार नाही, पण एक हार्दिक धन्यवाद मात्र तुम्हाला नक्की देणार आहे. आणि अशाच प्रोग्राम आपण जर पुढे चालू ठेवलेत तर त्याच्यासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर कीर्ती मॅडम बोला. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. ऍक्च्युली तर ह्या ऍज अ मेडिको म्हणून मला सांगावं वाटतं की ह्या 10 दिवसात लेवल 1 मध्ये ऍटलिस्ट हे कळालं की पेशंट जरी असेल तरी ते एक चेतना म्हणून त्याच्याकडे कसं बघावं, की ते पण एक एनर्जी आहे जी डिस्टर्ब झाली आणि त्याला आपण हील कसं करू शकतो विदाउट एनी साइड इफेक्ट. आणि त्यांच्या मेंटल लेवलला सुद्धा थोडस काय म्हणतो आपण काउन्सिलिंग करून करून सुद्धा जे होत नाही ते या एनर्जीने किंवा या हिलिंगने ते करू शकतो. चक्रा हिलिंग असेल त्याच्यावरून. आणि 1-2 पेशंटला ट्राय केलं मी कालपासून. एक असंच जॉईंट पेन्स वगैरे होते, शोल्डर पेनचं होतं. काल एक पेशंटला जाणवलं, आज एक पेशंट होती ती पण थोडी सरप्राईज होती की मला जाणवते म्हणजे तुमची ऊब खूप जाणवते म्हणे. आणि गरम गरम वाटतंय तर नुसत्या हातांना कसं होतंय हे. तर मी त्यांना सांगितलं बा असं असं रेकी म्हणून आहे ते मी जस्ट तुम्हाला दाखवले, फक्त मला इफेक्ट सांगा तुम्हाला कसा होतोय. त्यांना ते मॅग्नेटिक फील्डचं काही एवढं हे जाणवलं नाही पण थोडंसं रिलीफ जाणवलं. त्यामुळे नेक्स्ट लेवल तर करणार आहेच. पण ह्याच्यामुळे थोडस आपण अवेकनिंग जे म्हणतो लोकांमध्ये ते तुमच्या थ्रू आलंय महाराष्ट्रामध्ये जास्त करून. इंडियामध्ये बाहेर बऱ्यापैकी बाकीच्या राज्यात हे आहे. कारण आपल्याला या गोष्टी ज्या आहेत किंवा या मोडॅलिटीज आहेत त्या आत्ता आत्ता कुठे वर यायला लागल्यात आणि आपल्यासारख्या लोकांकडून बोली भाषेत त्यावर डायरेक्ट समजणं किंवा त्याचं आकलन करणं ते बोलीभाषेत असेल तर जास्त चांगलं कळतं. आणि ह्याच्यावर तुमचे खूप जास्त एफर्ट आहेत हे पण आम्हाला दिसतंय. कारण तुम्ही त्याच्यावरती स्वतःचा स्टडी करून आपल्या लँग्वेज मध्ये ते आणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आणि ही जी वेगळ्या प्रकारची समाजसेवा तुम्ही दिली आहे त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि असंच कार्य तुमच्याकडून होत राहो आणि जास्तीत जास्त मेडिकल किंवा या फील्डमध्ये असणारे लोक सुद्धा यामध्ये यावं. यासाठी एक फीडबॅक व्हिडिओ मी बनवत होते पण मला तो सेंड करता आला नाही. मी तो नक्की करणार आहे. तो केला की मी नक्की तुम्हाला सेंड करते. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. अक्षता मॅडम, मला वाटतं तुमच्या मुलीला बोलायचं आहे ना. बोला मॅडम. माईक ऑन नाही झालं का? हा, माईक ऑन करा. टाकलाय मी मेसेज. माईक. हा बोला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅम. स्माइल आफ्टरनून बोला. बोल ना, आता बोल ना, सांगत होते. ती म्हणतीये की मी खूप पॉझिटिव्ह झाले आणि यामुळे मला आता कुणाच्या चक्रा घरात ब्लॉक आहेत तेही समजायला लागले.
दादानी पाणी आणून दे म्हटलं तरी दादा तुझा रूट चक्र ब्लॉक आहे म्हणते. आता छान. मी एवढं पुढे गेलेलं बघून तिला आता करायची इच्छा झाली मॅम. आणि ती खूप कॉन्फिडंट झाली. आता भावानी काही बोलला तरी तिला काहीच फरक पडत नाही. ती हसून त्याच्यावरती रिॲक्ट करते. म्हणजे 9 वर्षाच्या मुलीला जर एवढं कळत असेल तर नक्कीच खूप छान आहे मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बेटा. दिलीप सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि पहिले थँक्स. संपूर्ण सेशन 10 दिवसाचं अटेंड केलेलं आहे. म्हणजे एक उत्स्फूर्तपणे मनाला वाटलं आणि ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी सुद्धा मला वाटतं काहीतरी युनिव्हर्सल मध्ये एखादी इच्छा असावी लागते की तुमच्याकडून ती पूर्ण होणं सुद्धा गरजेचं असतं. आणि काही गोष्टी जर तुम्ही किती मनात आणल्या तरी पूर्ण करायचं म्हटलं तर ते मला वाटतं पूर्ण होत नाही. त्याचं मी तुम्हाला कालचंच उदाहरण सांगतो. मला हिलिंगच्या संदर्भात एक म्हणजे ते पूजा मॅडम म्हणून आहेत, त्यांचं हिलिंग त्या स्वतः देणार होत्या आणि त्यांचं हिलिंग घ्यावं असं मला सांगितलं. त्यामुळं त्याचं सेशन मला अटेंड करायचं होतं संध्याकाळी 8:30ला. तुमचं सेशन दुपारी काल 3 ते 4 होतं. मी एका माझ्या काकाच्या वर्षश्राद्धाला गेलो होतो आणि तिथं तो वेळ झाला. मला घरी परतायला उशीर होणार होता. तर मी आमच्या सगळ्या घरच्यांना सांगितलं की मला सेशन कसल्या परिस्थितीत अटेंड करायचं. तर मी ती गाडीमध्ये बसून झाडाखाली गाडी लावून आपलं सेशन मी क्लिअर कट 3 ते 4चं केलं. पण संध्याकाळी मी घरी असून सुद्धा मी 8:30 ते 9चं अर्धा तासाचं सेशन मी ते करू शकलो नाही. त्याच्यामध्ये मला फार अडथळा आहे. त्यामुळे मी मनात म्हटलं की नाही, आपल्याला हे सेशन करू द्यायचं नाही युनिव्हर्सलला. कारण जे तुम्ही करताय ते पूर्ण केलेलं आहे तेच करा असं असावं. आणि आपल्या सेशन्स मधून मला वाटतं तुमचा जो हेतू आहे, पर्पज आहे, तो निश्चितपणे साध्य झालाय. कारण जे तुम्हाला अवेअरनेस करायचा आहे, सगळ्यांच्या मध्ये पोहोचवायचंय आणि तुमची जी प्रामाणिक इच्छा आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं माझ्याकडे जरी नाही आली तरी इतरांच्या माध्यमातून का होईना पण हे हिलिंग व्हायला पाहिजे. कारण अनेक निरोगी लोक आपल्याही सांगण्यात या जगामध्ये असतील तर मला वाटतं हे जग आणि हे वातावरण सुद्धा निरोगी राहील. हा मुख्य उद्देश आहे त्यातला. कारण आपण किती निरोगी असलं आपल्या बाजूला जर 10 रोगी असतील तर आपल्या निरोगीपणाला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे आपण हे की दुसऱ्याला आपलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी दुसऱ्याला सुद्धा निरोगी केलं पाहिजे. मला फक्त आपल्याला एक सजेशन एवढंच द्यायचंय की ज्या आपण मध्ये आधी बऱ्याच ठिकाणी सांगितलेल्या गोष्टी पण त्या नोट्स तुम्ही मसाला देणार आहे. तर त्या नोट्स रूपात मिळालं तर ज्या वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला तो व्हिडिओ ऐकून मग त्यावेळेस काय सांगितलं होतं मग ते आपण ऐकून आता बघूया मग ऐकूया तर ते थोडंसं इम्पॉसिबल होईल. तर त्याच्यात जर नोट्स काय असतील आपल्या ठराविक जसं आता हे तुम्ही आम्हाला पाठवणार आहे तशा प्रकारच्या अगोदरचे नोट्स सर तर नोट्स त्या एवढ्या जर ऍक्च्युली नोट्स व्यवस्थितपणे टाईप करण्याचं काम चालू आहे. पण आमचा जो हा एडिटर आहे ना तो थोडा स्लो आहे. म्हणजे मागच्या बॅच पासून मी स्वतः त्याला सगळं काढून दिलेलं आहे. रोज आमची टीम त्याच्याशी संपर्कात आहे. पण तो आज देतो उद्या देतो. अजूनही म्हणजे ही बॅच चालू झाल्यावर मी परत स्टाफला फोन करायला लावला की रे बाबा ही बॅच 1 तासात संपत आहे आता तरी दे. मी निरोप दिलेला आहे. माझा प्रयत्न चालू आहे. पण कसं आहे सर मी शिकवू शकते एडिटिंगचं काम कुणावर तरी निर्भर राहावं लागतं म्हणून ते लेट होत आहे. पण ते प्रॉपर नोट्स तुमच्याकडे पोहोचणार आहेत आणि ते मिळाले म्हणजे माझ्या हातात आले की मी ग्रुपवर टाकणार आहे. हा चालेल कारण ते रेडी देखणार म्हणून आम्हाला ते युज करता येईल. हो हो नाही सगळं त्याच्यात तर आपण पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. फक्त ते समोरून माझ्यापर्यंत पोहोचायचं बाकी आहे. ते पोहोचलं की ग्रुपवर मिळून जाईल तुम्हाला. ओके 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 थँक्स मॅडम. आणि सगळ्या या सेशनसाठी सुद्धा थँक्स. सेकंड लेवलला तर आम्ही एनरोल झालेलोच आहे दोघंही मी कीर्ती मॅडम आणि मी दोघांनी आम्ही म्हणजे थोडी आपली फीस पे केलेली आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचेल ना आमचा एनरोल नंबर पडेल आपल्याकडे. ओके असं पुढची लेवल्स आम्ही पूर्ण करतोय. चला वेलकम सर. धन्यवाद. ओके ओके थँक्यू. ओके अपर्णा मॅडम बोला. थँक्यू मॅम. एवढ्या लोकांमधून मला चूज केलं त्याबद्दल तुमचं थँक्यू 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 सो मच. मॅम जेव्हा मी फर्स्ट डेला माझ्या एका मैत्रिणी तुमची लिंक पाठवली मला मी विचार केला एवढं फ्री एक म्हणजे एक लेवल आहे ती 10 दिवसाची फ्री कशी देणार पण म्हटलं चला अटेंड करूया. पहिल्या दिवशी अटेंड केल्यानंतर असं वाटलं अरे ह्या पुढच्या लेवल पण अटेंड करायला हव्यात आणि त्यात तुम्ही मॅडम इतकं डीपली सांगितलं इव्हन विथ प्रॅक्टिकल का इतकं डीपली आणि पुन्हा विथ प्रॅक्टिकल कोणीही देत नाही. पुन्हा ती आमच्याकडून पुन्हा प्रॅक्टिस पण करून घेतली. पुन्हा त्या रेकॉर्डिंग पण तुम्ही ग्रुपवर प्रत्येक वेळी पाठवलं. म्हणजे खरंच मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आम्हाला जे रिझल्ट मिळत गेलेत ना ते तर अफलातून आहे. ते कुणी
म्हणजे विसरू शकत नाहीत की एवढे चांगले चांगले रिझल्ट या काही 2-3 मिनिटात आलेले आहेत ते. त्याच्यामुळे थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. मोहन सर, अनम्यूट करा सर. नमस्कार. मी ऐकले खूप बरं वाटलं. मी स्वतः एक ज्योतिषी आहे. तुमचा आवाज ब्रेक होतोय सर, आवाज ब्रेक होतोय तुमचा. आवाज 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 ब्रेक आवाज येतोय. हा, क्लिअर नाही येते सर. सांगतो की मी स्वतः ज्योतिष गेल्या 35 वर्षापासून मी ज्योतिष विषय म्हणजे ज्योतिष करतो. आणि मी पाहिलं की त्याच्यामध्ये खूप चुकत मला होतं त्यामुळे. मोहन सर, तुमचा आवाज ना खूप ब्रेक होतोय. थोडं नेटवर्क कनेक्शन चेक करा बरं. म्यूट करून परत हे करा, ऑन माईक ऑन बंद करून परत सुरू करा. माईक बंद करून परत सुरू करा. नाही येत आहे सर आवाज तुमचा. रवींद्र कौर सर, अनम्यूट करा बरं. रवींद्र कौर, कारण ते इकडे समोर दिसत नाहीये. माईक ऑन करा रवींद्र सर तुमचा. इकडे मला व्हिडिओ दिसत नाहीये. रवींद्र सर अनम्यूट करा. हेलो. हाँ बोला. अच्छा बोला मैडम. हाँ, नजर आ रहा है मैम? हाँ कैन आई नजर टॉक? आ रहा बोलिए. थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल मैम, बहुत बड़ा थैंक यू. थैंक यू. मुझे 15 साल पहले याद आता है, रेकी सीखी थी मैंने पूना जाके, और लिटरली भूल गई सब. मतलब ये फैमिली, घर के झमेले, लाइफस्टाइल सब. बट आपकी वजह से अगेन इट इज कमिंग बैक. सो ये अब मैंने कुछ मिस किए हैं. सुबेरे का एक 5 बजे का आपका मिस किया है, बट ये 3 बजे के मैंने मैक्सिमम सब अटेंड किए हैं. मुझे हेल्थ इश्यूज बहुत है, तो अब मैंने वो प्रण लिया है कि पहले अपनी हेल्थ ठीक करनी है, एंड सो दैट आई कैन बी हेल्पफुल टू अदर्स. पहले तो खुद थैंक यू मैम. काम करना है मैडम, क्योंकि जब यस यस तक मैम. काम करेंगे नहीं थैंक यू. तो मतलब नहीं. चलो धन्यवाद. थैंक यू वेरी मच. थैंक यू मैम. थैंक थैंक यू. यू. साधना मैडम. हाँ नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम बोला. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. खूप आभार. पहिले 2 दिवस मी अस्वस्थ होते, पण स्वतःला बजावलं की तुला ये, तुला ये, आणि मला छान झालं मॅडम. थँक्यू. आणि काय शब्द नाही माझ्याकडे. मी दुसऱ्या सेकंड लेवलला पण जॉईन होईल. खूप खूप आभार. थँक्यू. माझा शब्द नाही मॅडम. ऑल द बेस्ट. थँक्यू. मोहन सर एकदा ट्राय करा, तुमचं होत आहे का माईक ऑन? म्हणजे मोहन सर. सरांचं काहीतरी नेटवर्क इश्यू आहे. सुचिता डागा. हॅलो. हा बोला मॅडम. स्माइल, गुड आफ्टरनून मॅम. काही नाही, व्यवस्थित अगदी. मी दोन्ही सेशन अटेंड करते की रिपीट ऐकलं तरी त्याला अजून काहीतरी वेगळं नवीन काहीतरी तुमच्याकडनं अजून मिळेल. आणि बाकीचं तर आपण घेतोच आहे दुसऱ्या सेशन मध्ये, त्याच्यामुळं. आणि एक 2-3 तास तुमच्या सानिध्यात जातात ना, तर पॉझिटिव्हिटी जास्त होती.
त्याच्यामुळे मग ते सेशन सोडावेसे वाटत नाहीत. बाकी असं आपल्या प्रॅक्टिसवर आहे. फक्त मला एवढंच आहे की आता आपल्याला रेग्युलरच्या प्रॅक्टिसचे तिन्ही लेवलचे वेगळे वेगळे रेकॉर्डिंग जर मिळाले तर खूप छान होईल. की सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठू. आता आम्हाला कसं होत आहे की कधी कधी 7:30-8 वगैरे नाही, खरं 4 वाजताची जाग येते. आणि जागून जाते आणि मग मी करायला सुरुवात करते. तरी पण थोड्याच्या तरी मला असं वाटायला चुकीचं आहे, ते चुकायला नको. आणि आपल्या आता मास्टर लेवल पर्यंत मी आली तर मला असं वाटतं की त्याचे आपल्याला वेगळे. ओके मॅडमचा नेटवर्क इश्यू. मॅडम तुमचा माईक बंद झाला, नेटवर्क इश्यू आहे कदाचित. हॅलो. हा बोला. हा मॅडम, नाही सगळं व्यवस्थित आहे. मला फक्त तुमचा आवाज आणि तुमची पॉझिटिव्हिटीची जास्त गरज आहे आणि मला आवडतं ते तुमचे ते सगळं बघताना. त्याच्यामुळं मी कंटिन्यू क्लास चालूच ठेवते. आणि आपले फक्त आता एवढं मला म्हणायचं आहे की आपले दोन्ही तिन्ही लेवलचे सकाळची प्रॅक्टिस आपण कधी, कोणती आणि कशी करायची त्याची व्हिडिओ तेवढे बनवून फक्त. चालू आहे, भेटून जाईल तुम्हाला. हा, कारण रेग्युलरची. आणि मी कधीही लवकर उठत नव्हते, कारण मला नाही कळत आहे. 8 दिवस झाले मी 4 वाजता उठतेय. आणि मी परवा तुम्हाला मला वाटतं व्हिडिओ पाठवला, चक्राचं हिलिंग व्यवस्थित करून घेते. चालेल, ठीक. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. व्हेरी मच मॅम. ओके, सो आता मोस्ट अवेटेड टॉपिक मनी मंत्रा. ठीक आहे. कारण म्हटलं जातं पैसा खुदा तो नाही पर खुदा से कम भी नाही. आणि तो पैसा सगळ्यात महत्व केव्हा येतं आपल्याला त्या पैशाचं, जेव्हा एक होऊ नये, कुणावर वेळ येऊ नये, पण आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी असेल आणि डॉक्टरांनी खूप मोठं बिल सांगितलं असेल ट्रीटमेंटसाठी, पैसे सांगितले असतील, त्यावेळेस आपल्याला त्या पैशाचं महत्व कळतं. कुठूनही आपण तो पैसा अरेंज करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पैसा ही आपल्या जीवनातली आवश्यक अशी एनर्जी आहे, ज्याला आपण टाळू शकत नाही. 2 वेळच्या जेवणासाठी, म्हणजे आपल्याला स्वतःला या पृथ्वीवर जिवंत राहण्यासाठी. कारण आज आपल्याला पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागतं. बघा, आधी आपण एखाद्या खेड्यात गेलो असेल, अगदी तो ओळखीचं नसेल, आणि तुम्ही त्या घरात जाऊन पाणी मागितलं तर सहज तरी आपण ते पाणी पिऊन घेत होतो. इतका लोकांच्या मनामध्ये प्रेम. पाणीच काय, तुम्ही सांगितलं की आम्ही बाहेर गाऊन आलं की ते लोक तुम्हाला चहा पण पाजून द्यायचे, हो की नाही? पण आजच्या या काळामध्ये आपण कुणावर विश्वासच ठेवत नाही की सहजतेने जाऊन कुणाच्या घराचं पाणी पिऊ. होतं ना असं? पितो का आपण सहजतेने कुणाच्या घरी जाऊन थांबून पाणी? नाही. आपण एखाद्या दुकानावर थांबू, तिथून बिस्लरी पाण्याची बॉटल घेऊ आणि मग ते पाणी पिणार. पण साधं कुणाच्या घरी पाणी प्यायचा विश्वासही आज आपण करत नाही. अनोळखी लोकांच्याकडे, ओळखीचं असेल तर आपण जाऊन पिणार, पण अनोळखी लोकांच्या घरी जाऊन पाणी पितो का आजकाल आपण? आता लक्षात घ्या, आज हे जग असं आहे की पाणी देखील पैशाने विकत घेऊन प्यावं लागतं. म्हणजेच काय, पैसा ही या जीवनातील सगळ्यात महत्वाची एनर्जी. या जीवनामध्ये जीवन यापन करण्यासाठी पैसा असेल तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो, बरोबर की नाही? बऱ्याच ठिकाणी पैशाने रिस्पेक्ट पण मिळतो, नाही तर विचारत नाही आपलेच नातेवाईक आपल्याला. म्हणजेच कुठेतरी हा पैसा खूप महत्वाचा आहे. पण का बरं, कधी विचार केलाय का की कुणाच्या जीवनात हा खूप आहे, गरजेपेक्षा जास्ती आहे, आणि कुणी अगदी 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा त्यांच्याकडे हा पैसा उपलब्ध नाहीये, असं का? आता कुणी त्याला कर्म म्हणेल, कुणी त्यांना म्हणेल त्यांच्या जीवनातले ब्लॉकेजेस आहे. पण आपण रिझन कडे नाही जाऊ, आपण सोल्युशन कडे येऊ. आपली परिस्थिती जी काही असेल, हा पैसा आपल्या जीवनात मुबलक कसा यावा यासाठी आपण विचार करणार आता. ओके, सो सगळ्यात महत्वाचं, माझ्या किती मैत्रिणी आहे?
ज्यांचे पैसे साड्यांच्या आतमध्ये, किचनच्या डब्यांच्या आतमध्ये असतात, जरा हँडरेस करा बरं. प्रियंका तांबे मॅडम, करा बरं अनम्यूट जरा. आहेत का? आहेत ना. उज्ज्वला मॅडम तुमचे पण असतात का? अनम्यूट करा बरं. हो मॅडम. एक मिनिट. ओके. सो कोण ठेवतं उज्ज्वला मॅडम पैसे? असं लपवून लपवून कोण ठेवतं? तुम्ही. आणि प्रियंका मॅडम तुम्ही पण ठेवता. ठेवते. हा. आता मला सांगा, हे जे तुम्ही पैसे सगळे लपवून लपवून ठेवता साड्यांच्या खाली, आता तुम्हाला एक दिवस एका रूम मध्ये कोंडून ठेवलं, बाहेरच नाही निघू दिलं, तर तुम्हाला कसं वाटेल? हो मॅडम. बरोबर आहे. कोंडल्यासारखं वाटेल ना कोंडल्यासारखं. आता पैसा ही एक एनर्जी आहे. पैसा ही सुद्धा एक एनर्जी आहे, जिला प्रवाहित व्हायला, आता एक पाणी आहे आणि त्या पाण्याला तुम्ही 15 दिवस 1 महिना एकाच ठिकाणी तसंच ठेवलं डबक्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये, तर त्या स्वच्छ भांड्यातल्या पाण्याला देखील अळ्या लागतात, जम्स तयार होतात, हे पाणी पिण्यायोग्य उरत नाही. तर पैसा नावाची जी एनर्जी आहे, तिला जर तुम्ही असं डब्यांमध्ये कोंडून ठेवलं किंवा मग कपड्यांच्या खाली कोंडून ठेवलं, तर त्या एनर्जीमुळे काय होतं? ब्लॉकेजेस तयार होतात आणि ते ब्लॉकेजेस आपल्या आर्थिक अडचणीचं कारण बनतात. पहिलं कारण. ठीक आहे. तर पैशांना रिस्पेक्टफुली व्यवस्थितपणे ठेवायचं आहे. त्याच्यानंतर महिलांची पर्स म्हणजे अलादीनचा चिरा, म्हणजे काय म्हणू ते गुफा, सगळं तिच्या उलट केलं तर काय काय बाहेर पडेल. पडेल की नाही पडेल? होतं ना मॅडम. ठीक आहे. आता आपली जी पर्स आहे तिथे आपण माता लक्ष्मी पैशाची एनर्जी आपण ठेवणार आहे, तर त्या पैसा आणि औषधाच्या बिलं, चिठ्ठ्या, त्याच्यानंतर काही बिनकामाच्या वस्तू जर पर्समध्ये असेल, तर तिथे सुद्धा त्या पैशाचा जीव गुदमरेल. मग ते पैशाला ग्रोथ होणार नाही. कळलं? त्याच्यानंतर ते माझे जेवढे बंधू आहेत किंवा जेवढ्या माझ्या मैत्रिणी आहेत, मला सांगा किती लोकांच्या पर्स फाटक्या आहेत? चल जाता. विशेष करून जेंट्स पर्स फाटकी ठेवतात. तिला पूर्ण ते त्याचं जे लेदरचं असेल तर पूर्ण ते असं निघून गेलेले असतात त्याच्यावरचं ते लेदर, आणि ती पांढरी पडलेली असते, कुठून फाटलेली असते. आय रिक्वेस्ट यू, जर तुम्हाला आर्थिक समृद्धी पाहिजे तर पर्स फाटका वापरायचा नाही. पर्स फाटका वापरायचा नाही. कारण पर्स सर्वसाधारण किमतीचा घेतला तरी 200 रुपयात भेटून जाईल, पण नवा ठेवा. तो जरूर नाही की 2-4 हजाराचा असला पाहिजे. 200चाही पर्स असेल पण तो नवा ठेवा, फाटका ठेवू नका, कारण तिथे तुम्ही पैशाची एनर्जी जनरेट करता. ठीक आहे. कारण या एनर्जीला, त्याच्यानंतर आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँकेचे पासबुक, चेकबुक आणि प्रॉपर्टीचे पेपर्स, यांना अगदी दर 15 दिवसांनी क्लीन करायचं. एनर्जी द्यायची. किती दिवस, किती वर्ष काढत नाही आपण प्रॉपर्टीचे, कारण ती सुद्धा आपल्याला फायनान्शियल अबंडन्स आणि ग्रोथ साठी मदत करणारी साधनं आहेत. तर त्याच्यामुळे आपले प्रॉपर्टीचे पेपर्स, एटीएम कार्ड वगैरे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सल लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्या नियमानुसार इथे बसलेल्यापैकी कुणी असं म्हटलेलं आहे की यस आय अर्न 10 लाख पर मंथ, स्वतःला रोज सांगतात. अच्छा, माझ्या मैत्रिणी जे हाऊस वाईफ आहे त्यांनी ऍटलीस्ट स्वतः सांगितलं यस आय अर्न 1 लाख पर मंथ. दिलाय का कधीतरी? दिलाय कोणीतरी? प्रिया मॅडम म्हणतात तुम्हाला भेटल्यावर दिलेलं आहे. ओके. तर लक्षात घ्या, जी गोष्ट पेरलीच नाही तर ती उगवणार कुठून? ज्या गोष्टीची पेरणीच झाली नाही तर ती उगवणार कुठून? शेतकऱ्याला माहिती आहे गव्हाचं पीक काढायचं, गव्हाचं पीक काढायचं, तर तो गहू पिरतो की नाही? त्याच पद्धतीने जे तुमचं अर्निंग गोल आहे ते तुम्ही, आपलं पेरणी कुठे होते? इथे होत असते. इथे तुम्ही विचार करता मेरे जिंदगी ते ये कमी है,
मैं कितनी भी कोशिश कर लू मेरे हाथ में कुछ नहीं आता है. मग ती एनर्जी येणार कुठून? तुम्हाला 1 लाख पाहिजे, 10 लाख पाहिजे, 15 लाख पाहिजे, 25 लाख पाहिजे, युनिवर्स तुम्हाला देऊ शकतं. हा सिद्धांत आहे. लिटरली माझ्या आयुष्याचा स्ट्रगल मी माझ्या भावाला काही वर्षापूर्वी म्हणायचं की दादा मला 5,000 किंवा 10,000 रुपये मंथली अर्न करण्याचं काहीतरी साधन मला मिळवून दे. आणि आज माझ्या विजन बोर्डवर जर तुम्ही बघितलं असेल तर 25 लाख पर मंथ लिहिलेले आहे. का बरं? त्या पैशाची गरज मला कशासाठी आहे हेही तुम्हाला सांगते. मला एक असं हिलिंग सेंटर निर्माण करायचं आहे माझ्या या जीवनामध्ये, आणि त्याला करोडो रुपये लागतात. ते करोडो रुपये माझ्याकडे नाहीये. मी याच्यातनं जे अर्निंग होईल त्याच्यातनंच मी ते निर्माण करू शकते. तर ते असं राहील की तिथे येणारा माझ्या जीवनाचा उद्देश सांगते, माझ्या गोलवर लिहिलेलं आहे. मला पैसा का अर्न करायचा, माझ्या गरजा भागेल एवढा पैसा आज माझ्याकडे येतोय आरामात. पण मला एवढी मोठी अमाऊंट का लिहिलेली आहे मी त्याचं रिझन सांगते की मला एक असं सेंटर उभं करायचं आहे की तिथे येणारा व्यक्ती आपल्या जीवनातलं दुःख घेऊन येईल. ते शारीरिक लेवलचं असेल, मानसिक लेवलचं असेल किंवा अजून कुठलंही दुःख असेल, येताना तो दुःखाचे अश्रू घेऊन येईल. तो सेंटर मधनं बाहेर पडताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील पण त्या 100% आनंदाचे असतील. मी हे स्वप्न घेऊन जगत आहे आणि त्या स्वप्नासाठी मला पैशांची गरज आहे. मी सगळ्याच लेवल मला मेसेज म्हणतात की मॅडम सेकंड आणि थर्ड लेवल तुम्ही फ्री का नाही देत? आता विचार करा की हे सगळं मॅनेज करायला कुठेतरी मलाही पैसा लागतो की नाही. आणि लिटरली सांगते ही जी 5,000 फी जी तुम्हाला सांगितली आहे सेकंड आणि थर्ड लेवलची, त्याच्यात तुम्हाला 4 कोर्सेस देणार आहे विथ लाईफ टाईम ऍक्सेस. कितीदा तुम्ही बॅच रिपीट करू शकता, लाईव्ह आणि रेकॉर्डिंग. 3 सर्टिफिकेट मिळणार आहे, लेव्हल 2, मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, हे 4 कोर्सेस. कालच मी एका कोचशी बोलली, मला एक असा एक नवीन प्रोजेक्ट, तर त्यांची फी होती 1 लाख रुपये आणि कोर्सची व्हॅलिडिटी होती एक, म्हणजे तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकता, रेकॉर्डिंग ऍक्सेस फक्त 1 वर्ष राहील. तुमच्यानी पाहणं नाही झालं तेवढा कोर्स तो काढून घेतला जाईल. 1 लाख फी असूनही कोणी लाईफ टाईम ऍक्सेस देत नाही. त्याच्यात या 5,000 फी मधनं तुम्हाला लिटरली सांगते माझ्या हातात 2,500 येतात. त्या 2,500 मधनं मी सेंटरसाठी सेव्हिंग पण करते. आता तुम्ही म्हणून 5 दिलं 2.5 कसा, 940 रुपये जीएसटी जातो. त्याच्यानंतर माझा स्टाफ आणि सगळं मेंटेनन्स टीम त्याचा खर्च जातो. त्याच्यानंतर मी सेंटरसाठी जमा करते आणि लिटरली एका विद्यार्थ्यामागे माझं जे स्वतःसाठी मी वापरत असेल ना, तो लाईफ टाईम ऍक्सेस, तुम्हाला पुढचं मार्गदर्शन सगळं मिळून माझ्या हातात एका विद्यार्थ्यामागे 1,000 येत नाही. कॅल्क्युलेशन तुमच्या समोर सांगते, लपवाछपवीची काही नाही. कारण आज 10 लोकांचा स्टाफ हे सगळं मॅनेज करायला करतो. आणि हे मी का बरं करते याचं रिझन सांगते. एवढं जाणून घेतलं या जे काही माझं एज आहे तेवढ्या याच्यात की लाईफ इथून एवढा प्रवास आहे और जितना भी समय मेरी जिंदगी में बचा है त्या पुढच्या जीवनामध्ये देना है, क्योंकि साथ में कुछ भी नहीं जाने वाला. मी तुम्हाला माझ्या मुंबईच्या एक स्टुडंटचं उदाहरण देते. 2 स्टुडंट आहे माझ्या, ज्या खूप छान सक्सेसफुल झाल्या. तुम्ही त्यांची ऍड पण बघितली असेल. ज्योती पवार मॅडम रेखीचे क्लासेस घेतात. आता त्या न्यूमरोलॉजीचे क्लासेस वास्तूचे चालू केलेलं आहे. त्या जेव्हा माझ्याकडे आल्या, मॅडम मला 25,000 रुपये महिना अर्न करायचा आहे, 5 लाखापर्यंत पोहोचल्या ॲज अ ट्रेनर म्हणून. दुसऱ्या सुवर्णा सुर्वे मॅडम, ज्यांची 60,000 रुपये त्यांचा 12 वर्षाचा जॉब होता, फायनान्स मॅनेजर होत्या. तो जॉब सोडून आज 3-3.5 लाख रुपये अर्न करून राहिले. त्यांचं अर्निंग तर मिळतच आहे, पण सगळ्यात महत्वाचं त्या सामाजिक लेवलवर मदत करतात आहे. बोला मनीषा मॅडम, काय बोलायचंय? माईक माईक. हा बोला मॅडम, मला ना महत्वाचं बोलायचं आहे. आणि आता जे आपले 308 लोक जे जॉईन झाले आहेत ना, म्हणजे मला एकदा तरी ह्या तुमच्या क्लासमध्ये लेवल फर्स्टच्या सगळ्या स्टुडंटना मला सांगायचं आहे की मॅडम आहे ना, खरोखरच जे सांगतायत ना 5,000 रुपये, हे 5,000 रुपये काहीच नाही. कारण मी स्वतः नोव्हेंबर महिन्यामध्ये 4,000चा रेखीचा फर्स्ट, सेकंड, थर्ड लेवलचा कोर्स केलेला आहे, जिथे मला काहीही कळलं नाही, मला काही मदतही झालेली नाहीये. इकडे लाईफ टाईम हा एक्सेस जो ह्यांनी दिलाय ना, मी आतापर्यंत खूप मोडॅलिटी केलेले आहेत. टॅरो केलेला आहे, एंजल हिलिंग केलेले आहेत, अजून खूप काही केलेलं आहे. तिथे कोणीही लाईफ टाईम एक्सेस देत नाही. आफ्टर काही मंथ नंतर तो एक्सेस काढून घेतला जातो. त्याच्यामुळे काही वेळा प्रॅक्टिस आपली राहते
पण मॅडमचा हा जो लाईफ टाईम एक्सेस आहे ना, हा आपल्याला एवढा लॉंग लाईफची गिफ्ट दिली आहे त्यांनी. आणि जे तुम्ही ज्योती पवार यांचं नाव घेतलं ना मॅडम, माझ्यासाठी तुम्ही खरंच एंजल निघालात. कारण मी तुम्हाला दोघींना आहे ना इन्स्टावरती मी कधी फॉलो केलं तर मला काहीच माहिती नाही. तुम्ही दोघी सुद्धा माझ्या ग्रुपवर आलेलात, पण मी तुम्हाला जॉईन झाले. माझ्यासाठी डिवाइन प्लॅन होतं की तुम्हाला मी जॉईन करावं. त्यांचे मला अजूनही मेसेज येतात ह्याच्यासाठी रेकीसाठी. म्हटलं नाही, मला माहित नाही मी कशी जॉईन झाली, काय झाली, मला काहीच माहिती नाही. पण मी तुम्हाला जॉईन झाली, माझ्यासाठी ते खूप चांगलं होतं. आणि डाउजिंग दिलं तुम्ही. मी क्रिस्टलही केलेलं आहे, मी डाउजिंगही केले, पण तो काही कोर्स माझ्याने अजूनही व्यवस्थित पूर्ण झालेला नाहीये. जेवढी क्रिस्टलची माहिती तुम्ही द्यायला पाहिजे तेवढी तुम्ही ते दिली. आणि मी तर म्हणेन ह्या 300 लोकांनी पुढच्या सेकंड आणि थर्ड लेवलला जॉईन व्हावं. कारण इथे जे मिळालंय ना ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कारण मी सगळ्या रेकीच्या लोकांचे मला फीजही माहिती आहेत. मी आधी केलेलं आहे. 3000 रुपीज फर्स्ट लेवलची आहे, सेकंड लेवलची 4000 रुपीज आहे, थर्ड लेवलची 5000 आहे, काही ठिकाणी तर दोन्ही मिळून 15,000ही आहे. ही तुमच्याकडेच मला एवढी कमी फी मला म्हणजे मी बघितली आहे. आणि मी कुठच्या तरी एका फर्स्ट लेवलच्या क्लासला ना मला हे बोलायचंच होतं की तुम्ही जेवढे लोक जॉईन आहेत ना त्यांनी डेफिनेटली सेकंड आणि थर्ड लेवलला डोळे बंद करून जावं. 5,000 आपल्यासाठी काही नाही. असं आरामात गेलो तर 5,000ची साडी पण घेतो. ती कधी ना कधीतरी फाटते, कधी ना कधीतरी जाते. आता अजून या म्हणजे स्टुडंटला मला सांगायचंय की सुजोक थेरपीची मी तुमच्याकडून शिकले ना मॅडम. माझ्या लग्नाची लास्ट मंथ 25th अॅनिव्हर्सरी झाली. माझ्या घरातल्यांनी विचारलं तुला काय गिफ्ट पाहिजे. मला म्हटलं तुम्ही देणार 5,000ची साडी देणार, 10,000ची देणार, ती कधी ना कधी फाटणार. मला असं द्या की जे माझ्यामध्ये लॉंग लाईफ राहणार आहे आणि माझ्यामध्ये तुम्हाला मदत होणार आहे. तर मला ना सुझुकचा क्लास करायचा आहे. 2,500 माझ्यासाठी जास्त नव्हते, पण ती तुम्ही दिलेली गिफ्ट होती. म्हणजे मला माझ्या घरच्यांनी ते गिफ्ट दिलं. म्हणून म्हटलं त्याची फी तुम्ही भरा आणि माझ्याकडून मग तुम्हाला काय होणार ते हिलिंग मिळणार. तुम्हाला कुठे दुखलं, कुठे काय झालं तर मी ऑन दी स्पॉट तुम्हाला मी ते सगळं करू शकते किंवा माझ्या फॅमिलीला देऊ शकते. साडी घेतली ती राहणार 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. पण हे जे आम्ही शिकतोय ना हे आमच्या बरोबरच जाणार आहे. म्हणजे किती आपल्याला गॉडने दिलेलं आहे ते घेता आलं पाहिजे फक्त. म्हणून मला एवढ्या ह्या जेवढे स्टुडंट आहेत ना त्यांना सांगितलं अगदी मला तर अशी विश ठेवली आहे मी की हा जो सेकंड आणि थर्ड लेवलचा तुमचा जो कोर्स होईल ना हे जेवढे स्टुडंट खरंच त्यांनी तिथे अटेंड व्हावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. कारण मी खूप रेखीच्या बाबतीमध्ये ना खूप अट्रॅक्ट झाली आहे. मी प्राणी किलिंग पण शिकलेली आहे, पण माहित नाही मी रेकीमध्ये स्वतःला खूप चेंज केलंय. डिवाइन प्लॅन आहे. म्हणून या सगळ्या स्टुडंटना सांगते हे 5,000 रुपये काही म्हणजे काहीच नाहीये. तुम्ही शिकल्यानंतर मग तुम्हाला वाटेल की खरोखर ह्या मॅडम काहीतरी बोलल्या होत्या, ते खरं होतं. त्या स्टुडंटने हा विचार करावा अशी माझी खूप इच्छा आहे. थँक्यू मनीषा मॅडम. बोला कविता मॅडम. आता जे मनीषा मॅडम बोलल्या मॅडम, तर त्यांची इच्छा पूर्ण होईल अशी माझ्यातर्फे मी खात्री देते. कारण त्यांचं हे ऐकून मी आत्ताच माझ्या मनात म्हणजे संकल्प केला की मी पुढच्या लेवलला मॅडमचे ऍडमिशन घेईन. आणि मनीषा मॅडम जे बोलल्या की त्यांना सगळं रेकीचं नॉलेज होतं वगैरे वगैरे, मला तसं कुठलंही नॉलेज नाही. पण मागील 2 महिन्यापासून मी मंजुषा मॅडमचे फर्स्ट लेवलचे सेशन अटेंड करते. आणि जेव्हा कधी मी ते करू शकले नाही ना तर मला खूप काहीतरी मिसिंग केल्यासारखी एक हे येतं. आणि एक बघितलं की तुमचे क्लास केल्यामुळे ना खूप पॉझिटिव्हिटी राहते मॅडम मनामध्ये. तर मी मागच्याच महिन्यात ठरवलं होतं की मी तुमचा पुढचे क्लास अटेंड करेल, पण आर्थिक अडचणीमुळे मी थोडंसं ते म्हणजे पुढे हे केलं होतं. पण मनीषा मॅडमची जी तीव्र इच्छा ऐकून आणि त्यांनी जे उदाहरण दिलं साडीचं किंवा त्यांना जे गिफ्ट वगैरे असे हे उदाहरणं इतकी पॉझिटिव्ह एनर्जी देऊन गेले मॅडम. आणि मी पण ठरवलं की खरंच नकळतपणे आपण 5,000 रुपये कधी कसे वाया घालतो ते आपल्याही लक्षात येत नाही. पण जर हे लॉंग लाईफ जर मला इतकं छान गिफ्ट मिळणार आहे की मी मंजुषा मॅडमांच्या सहवासात राहू शकते, तर मी नक्कीच पुढच्या लेवलला ऍडमिशन घेते. तर थँक्यू मनीषा मॅडम आणि थँक्यू मंजुषा मॅडम. खूप 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 धन्यवाद. थँक्यू. सगळ्यात पहिले थँक्यू. ऍक्च्युली मनीषा मॅडम बोलल्या, पण सॉरी सगळ्या स्टुडंटचे नावं माझ्या लक्षात नाही राहत.
तर इथे एक मेसेज आलं होतं की ऑफिस मुळे आम्हाला जमत नाही क्लास करणं. तर त्याचं उदाहरण मी सांगते, सुवर्णा सुर्वे मॅडमचं. मुंबईच्या लोकलमध्ये 12 म्हणजे जाणं येणं आणि ऑफिस टायमिंग 12 तास जातात लोकांचे. त्या मॅडमचे 12 तास जात होते. बँकेमध्ये आपल्या फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर पदावर होत्या, 12 वर्ष काम केलं होतं. आणि त्यांनी माझ्यासमोर प्रश्न केला की मॅडम, मला तुमच्यासारखं बनायचंय, ट्रेनर बनायचं होतं त्यांना. आणि त्या लोकलमध्ये त्यांनी लेवल 1, 2, 3 क्लास केला. ऑलरेडी त्यांचं रेकी ग्रँडमास्टर पर्यंत झालं होतं. त्यांनी माझ्याकडे सगळे क्लासेस रिपीट केले, दुसरीकडनं झालेले होते सगळे क्लासेस रिपीट केले. आणि आज जी नोकरी 60,000 रुपये त्यांचा पगार होता, मला भीती वाटत होती की जर या सक्सेस झाल्या नाही आणि नोकरी जर सोडली, इतक्या 12 वर्षाचं जे ठराविक अर्निंग आहे ते जर ठरून, पण त्या इतक्या विश्वासाने बोलल्या. मी माझ्या पद्धतीने त्यांना गाईड केलं ना, आज त्या 3 ते 3.5 लाख रुपये मंथली अर्न करत आहे. तर हे की फक्त पैसा नाही आहे, हे या फील्डमध्ये पैशाच्या दृष्टीने बघूच नका. आपण सगळ्यात महत्वाचं पैसा दुसरीकडे ठेवून एखाद्या चेहऱ्यावर, एखाद्या दुःखी चेहऱ्यावर स्माईल आणण्याचं काम करू शकतो. आज जसं माझ्याकडे 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचा एक अनुभव आहे, त्याच पद्धतीने सुवर्णा मॅडमनी एका 28 वर्षाच्या मुलीला रेअर काइंड ऑफ कॅन्सर झालेला होता, ती आज पूर्णपणे बरी झाली. तिचं टेस्टिमोनियल त्यांच्या पेजवर आहे. तर ही एक इतकी सुंदर यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये आपण अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप सुंदर ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतो. ही एक जबाबदारी आहे. आणि कसं आहे, पैसा तर कितीही कमवला तरी सोबत 1 रुपया, म्हणजे मी इथं मानते की तो जो आपल्या धर्मानुसार कपाळावर 1 रुपयाचा सिक्का ठेवतात ना, तो सुद्धा आपल्या सोबत जाणार नाहीये. फक्त जाणार आहे ते म्हणजे आपले कर्म. आणि मी तर माझ्या कर्मांना एकच दिलेलं आहे, टू क्रिएट स्माइल. एखाद्याच्या चेहऱ्यावर जरी आता 300 पैकी एका चेहऱ्यावर जरी स्माइल आलं असेल ना, तर मी माझं यश मिळवलं की माझ्या त्या कर्मांमध्ये ती नोंद झालेली आहे. एखाद्याच्या दुःखामध्ये थोडासा तरी स्माइल निर्माण करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि माझ्या इथून पुढचं संपूर्ण जीवन त्याच्याचसाठी आहे. आणि पैसाही का बरं सांगते, कारण मी एका स्वप्नासोबत जगत आहे. माझ्याकडे नव्हता पैसा, मी फायनान्शियली इतका स्ट्रगल केलेला आहे की नव्हता, आणि आज आहे तरी मला काहीच वाटत नाही. फक्त मला त्याच्यात ते ध्येय माझं पूर्ण करायचं आहे. म्हणजे माझी इच्छा आहे की ते मोठं एक सेंटर असावं आणि ते सांभाळण्यासाठी मी हातही निर्माण करते आहे, कारण ते एकटीने होणार नाही आहे. अगदी म्हणजे औरा क्लीन, मी स्वप्न खूप बघून ठेवले की तिथे कशा पद्धतीचा आहार दिला जाईल, कशा पद्धतीने औरा क्लिन्झिंगचं होईल, कशा पद्धतीने मेडिटेशन सेंटर राहील. हे माझं खूप मोठं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मी त्याच्यासाठी हे फ्री सेशन, आणि सगळेच आता ते पूर्ण होईल तेव्हा होईल स्वप्न, पण ते पूर्ण होईपर्यंत रिकामं नाही बसायचंय. म्हणून हे फ्री सेशन मी जे दर महिन्यात घेत असते की ज्याच्यातनं लोकांच्या जीवनामध्ये तो सुंदर स्माइल क्रिएट. ओके, सो मनी मंत्रा आपला चालू होता आणि मनीषा म्हणून मी हँड रेस भरपूर वेळच्या करत होत्या म्हणून त्यांना आपण संधी दिली. तर थँक्यू मनीषा मॅडम. सो आता आपलं जो हे आहे की मनी मंत्र, तर मी तुम्हाला एक मंत्र देते, तो तुम्हाला लेफ्ट हँडवर लिहायचा आहे आणि त्याचं चॅन्टिंग करायचं आहे. ब्लू पेननी लिहायचं आहे. हा स्विच वर्ड आहे एंजेलिक. काउंट, COUNT, काउंट, COUNT, काउंट. ठीक आहे. आणि त्याचं चॅन्टिंग करायचं आहे, काउंट 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 काउंट. आणि आज इथून 1 वर्षात तुम्हाला जी इन्कम अपेक्षित आहे तेवढा गुगलवर जायचं, युनिव्हर्सल चेक सर्च करायचं. गुगलवर जाऊन युनिव्हर्सल चेक सर्च करायचा आणि तिथे तुमची अमाऊंट लिहायची. खाली सही युनिव्हर्सची आहे, लिहून ठेवून द्या. ब्रह्मांड तुमच्यासाठी ती एनर्जी क्रिएट करेल. मी स्वतः प्रयोग केला होता. माझ्याकडे आम्ही घर घेतल्यानंतर 10 लाखाचं कर्ज होतं आणि त्या कर्जाला हे करण्यासाठी मी तो चेक लिहिलेला होता. म्हणजे सेकंड लेवलमध्ये मी हे कसं क्रिएट करायचं प्रॅक्टिकली दाखवते. युनिव्हर्सल चेक, विश बॉक्स कसा तयार करायचा, आपल्या भविष्यातल्या इच्छा. म्हणजे एका मॅडमनी म्हटलं की मॅडम माझी ही इच्छा आहे, माझ्या मुलाचं सेटलमेंट व्हायचंय. त्यांनी पहिला टेंडर त्याला 8 करोडचा मिळाला. फोन आला, मॅडम मॅजिक झालं. म्हटलं काय मॅजिक झालं? माझ्या मुलाला अपेक्षाही नव्हती, म्हणजे ते कामाच्या सर्चिंग मध्ये होते आणि पहिला गव्हर्नमेंटचा टेंडर त्याला 8 करोडचा मिळाला. इतका तो म्हणजे त्या आनंदी होत्या. विश बॉक्स म्हणजे रेकीचे तर अनेक मिरॅकल्स आहे, अनेक लोकांच्या याच्यात रिझल्ट आलेले आहेत. तर काउंट या शब्दाचं चॅन्टिंग करायचं आहे आणि 21 वेळा येलो पेजवर एक अफर्मेशन लिहायची. यस, पहिले काय लिहायचं? यस, आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ.
थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. एवढं अफर्मेशन 21 वेळा रोज येलो पेजवर रेड पेननी लिहायचं आहे. पहिला अमाऊंट एकदम खूप मोठा नका टाकू. ठीक आहे, पहिला जो अमाऊंट आहे तो एकदम मोठा नाही टाकायचा. समजा आता तुमचं 25,000 अर्निंग असेल मंथली, 50 टाका. 50,000 मंथली अर्निंग असेल 1,00,000 टाका. 1,00,000 असेल तर तिथे 2,00,000 टाका. 2,00,000 असेल तर 5,00,000 टाका. 5,00,000 असेल तर 10,00,000 टाका. 10 असेल तर 15-20 या पद्धतीने वाढवायचं आहे. यस आय अर्न तो अमाऊंट टाका. कारण जोपर्यंत ही काय करतोय आपण, पेरणी करतोय. आजपर्यंत ती गोष्ट तुमच्या जीवनात का नाहीये, कारण कधी तिचा विचारही आपल्या डोक्यात आला नाहीये. आणि नकारात्मक आपण अरे मैंने ये तो पहिले ही सोचा था की इसके साथ ऐसा होगा म्हणतो की नाही. पहिले ही सोचा था म्हणजे काय, तुम्ही पहिलेच त्याची माइंड लेवलवर पेरणी केलेली होती आणि त्या पेरणीनुसार रिझल्ट तुमच्या जीवनात आला. सो आपल्याला काय करायचंय, सकारात्मकतेची पेरणी करायची आहे. जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्याच तुमच्या चिंतन मध्ये असल्या पाहिजे. बोला आरती मॅडम, काय म्हणताय? मॅम, ज्या वेळेला आपण हे एक जण पॉझिटिव्ह बोलतो आणि सोबत दुसरी व्यक्ती त्याच गोष्टीसाठी निगेटिव्ह बोलत असते, मग ते कार्य सफल व्हायला गडबड करते ना मॅम. त्याच्यासाठी सेकंड लेवल मध्ये उपाय आहे. फर्स्ट लेवल मध्ये ओके मॅम. 10% एनर्जी आहे, सेकंड लेवल मध्ये 40%, थर्ड लेवल मध्ये 100%. तर याच्यात प्रत्येक लेवल मर्यादा आहे. जसं पहिलीचा मुलगा 10वीचं गणित सोडवू शकत नाही, तोपर्यंत सगळेच उपाय लेवल 1 मध्ये पॉसिबल नाही. ठीक आहे, म्हणजे त्या नकारात्मक लोकांना नाही म्हणजे आज नाही ते तर फरक पडेल, पण जर तुम्हाला त्यांचं नकारात्मकता चेंज करायची आहे, त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह करायचं, तुम्हाला लेवल 2 शिकावे लागेल. ओके मॅम, चालेल. ठीक आहे, ओके. मीना मांडे, ओके. नेमाडे काय? हा नेमाडे, बोला. हा मॅडम, नमस्ते. नमस्ते. मला ना खूप हेल्थ इश्यू आहेत. 2 वर्ष झाले मी लिक्विडवरच आहे आणि मला टीबीच्या गाठी पण आहेत मानेवर. पण तुमचं हे फर्स्ट लेवल मी केलं ना फ्री, तर मला आता असं वाटायला लागलं की मी दुसरी लेवल पण करावी आणि त्यातून मला तुम्हीच बाहेर काढाल ही मी आशा करते. मी बाहेर काढणार नाहीये, तुम्ही स्वतःला बाहेर काढणार आहे. हो मॅडम. ठीक आहे, मी फक्त माध्यम राहणार आहे. तुमची प्रॅक्टिसच तुम्हाला याच्यातनं बाहेर काढणार आहे. हो, ठीक आहे. मी 2021 पासून होमिओपॅथी औषधं घेते, पण मला त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि ॲलोपॅथी औषधं तर अजिबात घेऊच शकत नाही. म्हणून मी अगदी जीवनाला कंटाळले मॅडम. मॅडम, आपण नक्की प्रयत्न करू शकतो. जेवढं आता सांगितलेलं आहे ते प्रॅक्टिस चालू करा. बघा, प्रत्येक औषध मी सायन्सनी जी निर्मिती केली आहे ना, ती कशासाठी केलेली आहे, पेशंटला ठीक करण्यासाठी. आज ॲलोपॅथीमध्ये पण रोज रिसर्च चालू आहे, प्रत्येक पॅथीमध्ये रोज रिसर्च चालू आहे. ती होमिओपॅथी असो आयुर्वेदिक, एक रिसर्चवर आलेली ती आहे. पण प्रत्येक पॅथीला काही मर्यादा आहेत, काही पथ्य आहेत, काही साईड इफेक्ट आहेत. तर प्रत्येकाच्या बॉडीला काय सूट होईल त्याच्यानुसार आहे. आता मी जरी हिलर असली तर कधी मला माझी आवडती पॅथी होमिओपॅथी आहे का, त्याच्यात जास्ती रिस्ट्रिक्शन नाही आहे औषधांची, बरोबर आहे. पण पहिले हिलिंगवर फोकस करणार आणि त्याच्यानंतर मग हे करणार. पण कधी कधी आपल्याला इमर्जन्सीमध्ये मेडिसिनवर पण जावं लागतं. जसं रस्त्यात चाललं, एखाद्याचा पाय फ्रॅक्चर झाला तर त्याला प्लास्टर बांधावं लागेल. पण आता मला सांगा की कोणीतरी कोणतं तरी हाड जोडण्याचं औषध बनलंय का आजपर्यंत? नाही. मेडिकल सायन्स मध्ये हाड जोडण्याचं औषधच नाहीये. कारण हाड हे कसे प्लास्टर बांधल्यामुळे वेळेवर ते व्यवस्थित फिक्स करून त्याला हालचाल न केल्यामुळे आपोआप जसं आपलं बोट कट झाल्यानंतर त्या बोटाची ते स्किन जोडल्या जाते, त्याच पद्धतीने प्रॉपर रेस्ट दिल्यामुळे आपोआप नॅचरली हाड जोडल्या जातं. हाड जोडणारं कुठलंही औषध नाही आहे. पण प्लास्टर बांधण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे की नाही? इथे त्यांचं परफेक्ट ट्रेन असणं गरजेचं आहे ना, नाही तर कुठलंही हाड कसंही जोडून देईल तर व्यक्ती चालू करू शकेल का? म्हणून प्रत्येक पॅथी त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आहे आणि त्याचा सपोर्ट म्हणून, म्हणजे त्या सगळ्या पॅथींचा कॉम्बिनेशन म्हणून आज जगामध्ये हॉस्पिटलमध्ये रेकी वापरल्या जाते. ते हे कारण आहे की ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी लोकांच्या माइंडला, कारण सगळ्यात पहिले कुठलंही ट्रीटमेंट घेताना तुमचा ट्रस्ट त्याच्यावर असणं गरजेचं आहे.
तिथे तुमचं माइंड स्टेबल असणं गरजेचं आहे आणि रेकीतनं ती तुमची चक्रांमध्ये आणि माइंडमध्ये ती स्टेबिलिटी येत असते. हो तर नक्की ठीक व्हाल मॅडम. हो ओके हो चला, थँक्यू. 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 हा कुंदा मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. ऍक्च्युली तुमची मी खूप खूप आभारी आहे. खूप म्हणजे खूपच. मी ऍक्च्युली रेकी म्हणजे हिप्नोटिझम हे समजत होते आजपर्यंत. मी 60 उलटलेली बाई आहे, पण मला ह्या ह्या रेकीचा अभ्यासच मला काय माहिती नव्हता. पण लायब्ररीतून माझ्याकडे एक पुस्तक आलं, रेकी सुप्रीम म्हणून डॉक्टर प्रकाश वेरेकर यांचं. आणि त्याच्यातून जे ते मी वाचनामध्ये आल्यानंतर मला रेकीचा कोर्स करायचा आहे असं मी सहज मुलीकडे बोलले. आणि त्या मुलीने मला ह्याच्यावरनं तुमचा नंबर काढला आणि मला त्याच्यामध्ये ऍड केल्याने आज मी तुमच्या समोर पूर्ण रेकीचा 10 दिवसाचा हा कोर्स पूर्ण केला. आणि मला पुढचाही कोर्स करायचा आहे पूर्ण, कारण त्याच्यामध्ये मी बऱ्याच आजारांना हे केलेलं आहे. म्हणजे चालू आहे, डायबिटीज, हाय डायबिटीस आहे, थायरॉइड सगळं आहे. आणि त्याच्यातून मला बाहेर पडायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी मला तुमची खरोखरच मदत झालेली आहे आणि होणार आहे. आणि यापुढे आपलं कायम राहील. पण ह्याच्या अगोदर मला ही जी तुम्ही दीक्षा दिलेली आहे गुरु म्हणून, तिथे वयाची अडचण येत नाही. गुरु हा लहान असतो, बालपण पण असतं आणि कसंही असतं. कारण अनुभव हा तर मोठा गुरु असतो. पण तुमच्याकडून रेकीचं जे मी शिक्षण घेतलेले त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. पण हे जे आहे ना फ्री हा शब्दच मला नको वाटतो खरं सांगायचं तर. कारण गुरुची दक्षिणा अगदी कृष्ण रामापासून सगळ्यांनी दिलेली आहे, काही ना काही ह्याने. पण अशी काही दक्षिणा तुम्हाला देण्याची मला गरज वाटते, तर ती तुम्ही सांगा मला. तुमची काय अपेक्षा असेल माझ्याकडनं जर पूर्ण झाली ना तर मी खरोखर पूर्ण करील. आणि मला तुमच्या पुढच्या ज्या सगळ्या आहेत रेकीच्या लेवल्स त्या मला पूर्ण करायच्या आहेत. तर कृपया मला त्याचे सांगा की मला फ्री मध्ये हे काही नकोय. पुढच्या लेवल कारण ते वरती जातो ना त्यावेळेस ग्रुपवर टाकलेलं आहे आपलं आज, म्हणजे ऍडमिशन चालू झालेले आहेत. मी मागे एक प्रयत्न केला होता, लिटरली सांगते मॅडम, कोंदा मॅडम. आपलेच लेवल 1 साठी मी फी नाही घेत आणि नाही घेणार. तर त्याच्यासाठी मी काय केलं होतं, सगळ्यांना म्हटलं 100 किंवा 200 तुम्हाला जे अफोर्ड होईल ते द्या. आणि तो अमाऊंट एक जमा झाला होता. आणि त्याच्यात आपण आमच्या शहरामध्ये, मी अमरावतीला आहे, तर बेघर निवारा केंद्र आहे जिथे आता विचार करा की ज्यांना आई वडिलांनी वृद्धाश्रमात जे राहू शकत नाही, जे बेघर आहेत, जे त्यांचं कोणीच नाही, वृद्धाश्रमात त्यांना ठेवल्या जात नाही, अशासाठी एक निवारा केंद्र आहे आमच्या शहरामध्ये. त्या सगळ्या स्टुडंटनी जी काही फी जमा केली होती, ते 18 ते 19,000 काहीतरी जमा झाली होती, मी सगळीच्या सगळी त्यांना नेऊन दिली. त्यांचा 2 महिन्याचा किराण्याचा खर्च केला होता आपण तिथे. खूप मला खूप म्हणजे धन्यवाद. नको आहे ते, पण मला, मी लिटरली सांगते की टचवूड, जे माझं मंथली अर्निंग नव्हतं ते मी या स्वरूपात लोकांच्या मदतीत पडू शकते. आणि हे सगळं तुमच्यामुळे, कारण माझ्याकडे जो काही पैसा येतो तो तुमच्याचकडनं येतो. तर हा पैसा देखील मी माझ्या दर महिन्याच्या अर्निंगचा तो एक अमाऊंट तिकडे पण जातो. आज माझ्या विजन बोर्डवर माझ्या अर्निंगचा गोल लिहिलेला आहे, तिथे 2 लाख रुपये दर महिन्याला चॅरिटी माझ्याकडून व्हावी हे सुद्धा लिहिलेलं आहे. कारण एवढी गोष्ट मला कन्फर्म माहिती आहे की रोज मी सकाळी म्हणते की बाबा त्या 10 लाख लोकांमध्ये माझा नंबर लागला नाही ना, आज तो कुछ अच्छा करने के लिए भगवान ने मुझे रखा है, कल का पता नहीं. तर बस आजच्या दिवसाला मस्त जगायचं आणि जो भी वो क्षण आएगा बिंदास उसका सामना कर लेने का विथ स्माइल. तब क्यों तू परंतु नहीं रहना चाहिए जीवन में. बरोबर आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. वंदना मॅडम बोला. या आमच्या वंदना मॅडम आहेत का पुणेवाले? नाही नाही, मी कोल्हापूरवाली. नाही, आमच्या विद्यार्थिनी आहेत पुण्याच्या. हो, नाही, माझंही आता असं झालेलं आहे की पुन्हा पुन्हा मी हे जॉईन करते. पुन्हा पुन्हा मला ते ऐकावं वाटतं आणि पॉझिटिव्हिटी वाढायला लागलेली आहे माझी सुद्धा अगदी. तेव्हा आता मला हे झालं की मी सेकंड थर्ड मास्टर लेवल माझी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. आता जे आपण मनी मंत्राचं सांगितलं की काउंट 3दा लिहायचं आणि 21 वेळा अफर्मेशन द्यायचं, तर आपल्याला आपल्या विश बॉक्स मध्ये ते लिहिलं तर चालतंय आपल्याला ना.
हो, आता विश्वास काय फर्स्ट लेवल चालेल. फर्स्ट लेवलला काय आता आहे, आता तुम्ही सांगितलं, पण आपल्याला विश बॉक्स मध्ये आपण लिहू शकतो हे सगळं. विश बॉक्स मध्ये लिहू शकतो. हा सेकंड याच्यात जे हा हा आपल्या पासून जो क्लास चालू होईल ना, त्याच्यात तुम्ही परत डिटेल करू शकता. हम्म. ठीक आहे. फक्त काय झालंय की आमच्याकडे शेतीच जास्त प्रमाण आहे. शेतीतल्या उत्पन्नाबद्दल मला लिहायचंय, तेव्हा ते अफर्मेशन मी काय द्यावं हा माझ्या डोक्यात विचार चाललेला होता. मॅडम ते मी शेतीचा ऊस आहे आमच्याकडे फक्त, बाकी काही नसते. सांगू शकता ना की आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा 10 पट उत्पन्न प्राप्त झालेलं आहे, असं अफर्मेशन तुम्ही. असं द्यावं का? हो, ठीक आहे. चालेल चालेल. चला, थँक्यू थँक्यू. थँक्यू. सो सगळ्यांनी जे मला 10 दिवस ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. आणि सेकंड आणि थर्ड लेवलच्या ऍडमिशनसाठी मी आज ग्रुपवर जीपे फोनपे नंबर टाकलेला आहे. तर ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची आहे अगदी तुम्ही सोमवारपर्यंत ऍडमिशन घेऊ शकता. मंगळवारी आपलं दुपारी 3 ते 4 सेशन राहणार आहे. मंगळवारपासून आपलं सेकंड आणि थर्ड लेवलची बॅच चालू होणार आहे आणि तो लाईफ टाईम ऍक्सेस आहे. सांगितल्या पद्धतीने 4 कोर्सेस मिळून फी आपली 5,000 रुपये आहे. क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, रेकी लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल. 3 सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, प्रत्येक गोष्टीचे नोट्स आणि PDF तुम्हाला मिळतील. आणि व्हिडिओजचा माझा ऍप आहे प्ले स्टोअरवर, त्याच्यात तुम्हाला लाईफ टाईम रेकॉर्डिंगचा ऍक्सेस दिला जाईल. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ओके. सो ईश्वराला जोपर्यंत या एनर्जी माझ्याकडनं घडवून आणायची आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमच्या जीवनातला बहुमूल्य 10 दिवसांचा वेळ या सेशनसाठी दिला, यासाठी आपले कोटी कोटी आभार. कारण माझ्या गुरु नेहमीच म्हणायचे की रेकी कुणाच्याही आयुष्यात येत नाही, ज्याच्या जीवनात त्या ब्रह्मांडाला काहीतरी उचित बदल घडवायचा असतो त्याच्याच जीवनात रेकी येते. नाहीतर काही लोक शिकून चालले जातात, प्रॅक्टिस करत नाही. तुम्ही अजूनही इथे आहात. तर उद्याचं फक्त माझं मी टायमिंग ग्रुपवर टाकेल उद्याच्या सेशनचं, कारण थोडं उद्याचं टायमिंग फिक्स नाही आहे. एक थोडंसं काम आहे मला. जर ते काम नसेल तर आपलं उद्या क्वेश्चन आन्सरचं जे क्लास आहे तो 2 वाजता चालू होईल. आणि जर मला वापस यायला तर तसा ग्रुपवर मेसेज येईल 3 ते 4 मध्ये राहील. ठीक आहे. तर प्रश्न उत्तरांचं सेशन मे बी 2 ते 3 किंवा 3 ते 4 या वेळात उद्या होईल. काही प्रश्न असेल तर माझं प्रॉमिस असतं की अगदी शेवटच्या 100 पर्यंत मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं उद्या देणार आहे नेहमीसारखे. ओके. सो उद्या आपण भेटू, कारण बघता बघता 4:30 वाजले आणि 4:30च्या दुसऱ्या बॅचचे फोन येतात आहे. सो आता आपल्याला थांबावं लागेल. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. प्रत्येकाच्या अंतरी असलेल्या परमेश्वराला माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद.